हाय मैत्रिणींनो, आज पाहूया आपण मिक्स पिठापासून बनणारा छान खमंग असा पदार्थ शिंगोळे। त्यासाठी मी येथे थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडा लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट। नंतर 2 वाट्या ज्वारीचे पीठ घेतले आहे, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचं, अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं। नंतर 1 चमचा जिरे पूड, अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा हातावरती थोडा क्रश करून घातला आहे। असे केल्याने शिंगोळ्याला छान चव येते। नंतर हिरवी मिरची, लसूण हे वाटून घेतलेलं ते वाटण पण घालून घ्यायचं। नंतर खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची। व थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचं। पीठ घट्टच राहू द्यायचं, जास्त पातळ नाही करायचं। नंतर तयार झालेल्या पिठापासून छान असे हातावरती गोल गोल असे शिंगोळे करून घ्यायचे। पीठ हाताला थोडं चिटकत असेल तर थोडं तेल लावलं तरी चालते। छान एकसारखे असे सगळे शिंगोळे तयार करून घ्यायचे। नंतर सर्व शिंगोळे तयार झाल्यावर गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालून जिरे मोहरी टाकून घ्यायचे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। इथे मी 3 ग्लास पाणी वापरले आहे। एवढ्या शिंगोळ्यासाठी 3 ग्लास पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। नंतर थोडं मीठ घातलं आहे, थोडी हळद घातली आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेले शिंगोळे त्यामध्ये टाकून घ्यायचे। 10 मिनिट शिजू दिल्यानंतर थोडं झाकून ठेवायचं। नंतर दुसरी एक लेयर टाकून घ्यायची। पहिले शिंगोळे शिजल्यानंतर दुसरी लेयर टाकून घ्यावी। नंतर झाकण ठेवून 10 मिनिट शिजू दिले। नंतर आपले उकडलेले शिंगोळे तयार आहेत। त्यानंतर त्यामधले आपण थोडे पाणी काढून घ्यायचे। नंतर एका परातीमध्ये शिंगोळे काढून घ्यायचे। थोडे थंड झाल्यानंतर त्यावरती आपण एक मसाला तयार करून घालूया।
त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण टाकून कुटलेलं आहे, लाल मिरची पावडर, चवीनुसार थोडं मीठ, हे सर्व मिक्स करून शिंगोळ्यावरती टाकून घ्यावे. नंतर वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. शिंगोळीसाठी कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरली तर शिंगोळे एकदम छान होतात. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर वरतून एक पळी तेल घालून घ्यावे. सर्व मसाले मिक्स झाल्यावर नंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये थोडं तेल घालायचं. नंतर जिरे मोहरी घालायची. जिरे मोहरी तडतडल्यानंतर तयार केलेले शिंगोळे त्यामध्ये टाकून घ्यायचे. छान असं मिक्स करायचं. तयार आहेत आपले खमंग असे शिंगोळे. माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.